सकाळी आम्हाला झालं नागेश्वर महादेवाचे दर्शन आणि आता आम्ही जात आहोत सकाळी 6 वाजता मंडलेश्वर. इथं एक परिक्रमावासी बाबा होते, थोडस ते चालले त्यांना गाडी गाडी हा गाडीचा नंबर आहे. आम्ही थांबलो इथं आणि एक दादा सुद्धा थांबले होते. ते म्हणले मी एकटाच आहे इथं सोबत, आम्हाला कोणतरी थांबा. मग आम्ही थांबून घेतलं. ते म्हणले आज ह्यांच्यावर झालेलं आहे, उद्या कोणावर सुद्धा होऊ शकतं. हे दादा आहेत ते. मग आम्ही पण थांबून घेतलं. म्हणलं थोडासा 1-2 तास उशीर होईल, पण त्या बाबाचं काय झालेलं आहे काय नाही व्यवस्थित. त्या बाबाला फोन केला. बाबा म्हणले तब्येत माझी बरी आहे, नर्मदा मैयाची कृपा, वाचवलं म्हणले. आता बघू पोलीसवाले काय करतात, पंचनामा वगैरे होईल. तोपर्यंत आम्ही इथंच थांबलेलो आहे. इथं बाबाचं सगळं व्यवस्थित करून आम्ही पुढे जाऊ. बाबाशी आम्ही स्वतः बोललेलो फोनवर. बाबा म्हणले तब्येत बरी आहे. पोलिसांना बोलवलं. पोलीस म्हणले हे गाडी बाजूला करा. तर जे ठोकणार आहे त्या ठोकणाऱ्याचा हा नातेवाईक आहे, हा मुलगा. त्याने आता JCB वगैरे बोलवली. आता हे गाडी बाजूला करणार आहेत. परिक्रमावासी यांच्यासोबत जर असं काही घटना घडली तर सहानुभूती म्हणून आपण थांबलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे ते. नाहीतर आपली परिक्रमा करून काय उपयोग नाही. किती पहा पोलीस पण अजून जाग्यावरच आहे. कंप्लेंट वगैरे करायचं काम पडलं तर आम्ही कंप्लेंट पण करू, पण बघू आधी ती बाबा काय म्हणतात. बाबाला आम्ही फोन केला होता तसा. बाबा म्हणले बरी आहे जरा तब्येत. चार किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं रंगधाम अन्नक्षेत्र आहे. 200 मीटर अंतरावर 2-3 आश्रम आहेत तिथं. तिथून हा रस्ता जातो मैयाच्या तटाला. तर आम्ही विचार केला, म्हणलं नाही या नर्मदा मैयाच्या तटाने जाऊ आपण, आणि आम्ही निघालो. ही बाबाजी आम्हाला भेटली. बाबाजी आम्हाला थोडासा आध्यात्मिक गोष्टी सांगत आहेत. बाबा राहतात वृंदावनला. पुढून आलेत मोठे बाबा कोणतरी, मला वाटते मठाचे मठाधिपती असणार. नमो नारायण, नमो नर्मदे बाबा. आम्ही आलो नर्मदा मैयाच्या तटाने. समोर आहे मा नर्मदा रामकृष्ण मठ अन्नक्षेत्र. इथं आम्ही थांबलो. इथं गजानन महाराजांचा फोटो वगैरे आम्हाला पाहायला मिळाला. इथं आम्हाला बालभोग दिला. सुंदर मठ. इथं मंदिराची प्राणप्रतिष्ठेसाठी मंदिराचं बांधकाम चालू. नर्मदा परिक्रमावासी त्यांच्यासाठी व्यवस्थित बांधकाम चालू आहे. थोडंसं पुढं आलं लगेच इथं चाय. किती चाय प्यावं, नाही गेलं तर ते आपल्याला बळजबरी बोलवतात. नर्मदे हर बाबा. आता आम्ही आहे मंडलेश्वर. 56 देव मंदिर आहे इथं. इथं जवळच आम्हाला हे बाबा दिसले. या बाबाने आम्हाला इथून एक जवळच गाव आहे
त्या गावामध्ये एक शिवलिंग आहे, त्याचं महात्म्य सांगितलं. बाबा जी क्या है बताइए एक बार. टोली के पास टोली 8 किलोमीटर दूर मंडलेसर से हम्म, वहाँ शिवलिंग है, हम्म, महादेव मंदिर है क्या है नी? वहाँ तीनों हुए ओंकारेश्वर, उज्जैन और टोली में हाँ, हाँ। तीनों शिवलिंग एक है एक है. है ना? हाँ हाँ ठीक आहे. नर्मदे यार. हे दादा इथं नर्मदा परिक्रमावासी यांची सेवा करतात. आत्ताच आम्हाला यांनी चाय प्रसादी दिली. नर्मदे यार. तर आम्ही आलो आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर. जाऊ द्या पांडुरंगा. पाहणं बोलावं किती भाग्यवान आहे आपण. तपोभूमी आहे ना हे. आज से 12 वर्ष पहले शिवा अवतार आद्य गुरु शंकराचार्य तथा दिग्विजयी महापंडित मंडल मिश्रा जी के साथ सनातन धर्म संस्थापन का विश्व कल्याण के लिए शास्त्रार्थ यही श्री गुप्तेश्वर मंदिर से 100 गज दूर स्थित स्थल पर हुई थी. पंडित जी के पराजय होने के पश्चात सरस्वती अवतार मंडल मिश्रा जी की पत्नी साध्वी भारती देवी की कामशास्त्र विषयक इस विषय में चर्चा हुई थी. देवी ने अगर हाँ और पाया में प्रवेश करने समजत नाही. आपल्या भाषेत सांगू आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आता आम्ही आहोत गुप्तेश्वर महादेव मंदिर. तर या ठिकाणी 1200 वर्षाच्या अगोदरपासून भगवान शिवाचे अवतार आद्य गुरु शंकराचार्य आणि पंडित मंडन मिश्राजी यांच्यामध्ये धर्मसंस्थापन म्हणजे विश्व कल्याणासाठी शास्त्रार्थ याच्यावर वाद झाला होता. हे ठिकाण आहे 100 मीटर दुरीवर तिथं वाद झाला होता. आणि मंडन मिश्रांची जी पत्नी आहे भारती देवी ते सरस्वतीचे अवतार होती. त्या वादामध्ये त्या सुद्धा होत्या आणि इथंच तो वाद झालेला आहे. हे आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर. रामकृष्णाजी नर्मदे. तर मंडळी हे आहे गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये आम्ही आहोत सध्या. हे गुप्तेश्वर शिवलिंग आहे आणि हे जे कुंड दिसत आहे इथं असं म्हणतात की साक्षात हे गंगा माता आहे, जे इथं साक्षात प्रगट झालेली आहे. छोटंसं कुंड आहे, यातलं पाणी कधीच कमी होत नाही. सतत हे पाणी इथंच आहे. हे गंगा मैया आहे. नर्मदे हर. मंडल मिश्रण याचा वापर झाला कुठे झाला. नर्मदा परिक्रमावासी जे आहेत त्यांनी या ठिकाणी अवश्य यायला पाहिजे. नाहीतर मग जे ठिकाण हे तपोभूमी आहे नर्मदा परिक्रमा, पण या प्रत्येक ठिकाणी घाटावर एका ऋषी मुनीने तपस्या केलेली आहे. तर आपणही परिक्रमा करत असताना एक दिवस आपला शिल्लक जाईल, पण नक्कीच एका मंदिरामध्ये महात्म्य आहे. हे तपोभूमी आहे, तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. नाहीतर विनाकारण नुसतं फिरून काही उपयोग नाही. तर प्रत्येकाने या मंदिरामध्ये या. खूप पौराणिक हे मंदिर आहे. इथं तपोभूमी आहे आणि आपले मंडन मिश्र आद्यगुरु शंकराचार्य यांचा इथं वाद झालेला आहे. गुप्तेश्वर शिवलिंग आहे, साक्षात गंगा मैयाचं इथं आपल्याला प्रागट्यकरण दिसतं. मध्ये गुप्तेश्वर महादेववरून पुढे आल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्या रस्त्याने चलावं लागतं. त्याच्यानंतर इथून एक छोटा रस्ता सरळ जातो आणि हा रस्ता जातो डायरेक्ट नर्मदा मैयाच्या पलीकडं.
इकडं न जाता आपण इथं बोर्ड दिलेला आहे, त्या बोर्डाच्या जवळून सरळ जावा. नर्मदे हर. ती 9 महिन्याची दान मिळालेली आहे माझ्या लेकाला. बापरे. तिला एक बाळ होऊन गेलं, आता दुसऱ्या. आणली का मग आता? मिक्सर भरतो. हा खाली दुसरी लग्नात येते साध्या डिश नाही. आम्ही आज मैयाच्या किनाऱ्यावर आहोत. जात आहोत. बकरी त्याला मी नाही म्हणू शकत. राम ज्याला दिसायची त्याला दिसणार. चला मग ते बाबाकडे. चला चला चला. आता सकाळी हुडका तुम्ही, वेळ काढा सकाळी. नर्मदा मैयाचा घाट आणि सूर्यास्ताची वेळ. खूप दिवसानंतर असं नर्मदा मैयाच्या तटावर निवांत थांबण्याचा योग आलेला आहे. लय भारी वाटते. असं वाटते नर्मदा मैयाकडे नुसतं एकटक बघत राहावं. नर्मदा मैयाचं स्वरूप खूप सुंदर आहे. इथं पहा वटवृक्ष किती जुने आहेत. हा हे बन्सीवाले बाबा यांचा आश्रम. ही त्यांची धुनी. महत्वाचं हे आहे. कशी सुंदर पूजा आहे. ते शाळीग्राम आहे ते वेळी कसलं आणणार जवळ नको जाऊन उघडते. तुझी सोनियाची शिंगे त्याला रुपयाचे गोर
पूज्य तुझे माहे रंगा, पापा जाईल हो दूर. आरती कामधेनु, आरती कामधेनु, तुमचा महिमा किती वर्णू. आरती मोक्ष देऊ. विठोबा रखुमाई दोघे गाई आणि लावळुनी, दूध जय काढियेल दिल रखुमाई करी. आरती कामधेनु, तुमचा महिमा किती वर्णू. आरती मोक्ष दे. तर आम्ही या त्यांना प्रसाद देत आहे, गोड प्रसाद. We'll explain how to use it. हरता विघ्नाची, धुळी धुळी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कांती जळकी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नखचिता गौरात गौरी कुमरा, चंदनाची उठे कुमकुम केशवरा. हरा रुमझिम देने पूरे शरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ती. जय देव पीतांबर पनुवंदना, सरळ सोंड वक्र तुंड तीन. ओम जय जगदानंदी, देवी सोमरकवाहन राजत वीणा वादंती. ओम या वीणा वादंती. झुमकत 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 जननन जननन जन. आरती की जय हनुमान लला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की. आरती की जय हनुमान लला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की. आरती की जय हनुमान लला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की. जाके बल से गिरिवर कांपे, रोग दोष जाके निकट न झापे. अंजनी पुत्र महाबल गाय, संतन के प्रभु सदा सहाय. वीरा रघुनाथ पठाए, लंका जारी सिया सुधिराए. जय हनुमान लला की. लंका जारी असुर संहारे, सिया राम जी के कार्य सवारे. लक्ष्मण मूर्छित बड़े सतारे, आनि संजीवन प्राणी उबारे. बैठे पताल थोरी चमकारे, कही रावण की भुजा उतारे. True strength lies in its workforce, and now their hard work is finally receiving the recognition it has always deserved. As dignity for every worker is Modi government's guarantee. श्रमेव जयते, आज देश का मंत्र बन रहा है. Timely minimum wages for all workers and appointment letters for you. Assurance of a secure job. Equal opportunities and equal pay for women, because the worth of work